दिल्लीमधील साहित्य संमेलन म्हणजे दलाली सुरू आहे, ती राजकीय दलाली आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय। कोणालाही कसेही पुरस्कार देतायत, कुणाचे कसेही सत्कार करतायत, यांचा साहित्याशी काय संबंध आहे असा प्रश्न संमेलन आयोजकांना खासदार संजय राऊतांनी विचारलाय। तुम्ही दिल्लीमध्ये दलाली करायला आला आहात का? साहित्याची काय सेवा करताय असा प्रश्नही राऊतांनी उपस्थित केलाय। साहित्य संमेलन म्हणजे दलाली सुरू आहे जी। हे जे काय या दिल्लीमध्ये साहित्य संमेलन सुरू आहे असं म्हणतात, ते साहित्य संमेलन नसून ती राजकीय दलाली आहे। कोणालाही कसे पुरस्कार देत आहेत, कोणाचे कसे सत्कार करतायत राजकीय लोकांचे, काय आहे यांचा साहित्याशी संबंध काय आहे? माझा आयोजकांना प्रश्न आहे, तुम्ही दिल्लीमध्ये दलाली करायला आलेला आहात का? काय तुम्ही साहित्याची सेवा करताय? कोण करताय हे संमेलन आयोजित? हा भारतीय जनता पक्षाचा एक उपद्व्याप आहे हा सगळा। इथे नुसता एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केला नाही, तर एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक केलं। स्वतःचं कौतुक होत नाही, स्वतःचे सत्कार होत नाही, म्हणून कदाचित हा पोटसूळ असावा। आणि दुसरा पार्ट जो आहे की साहित्य संमेलन हा दलालांचा अड्डा आहे, मला असं वाटतं की शासनाचा अपमान नाही, हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भूमीचा अपमान आहे, महाराष्ट्राच्या साहित्यिकांचा अपमान आहे, मराठी भाषेचा अपमान आहे। आता महाराष्ट्रातल्या तर सगळं साहित्यिकांनी यांना जोडे मारले पाहिजे। संजय राऊतचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, ही भूमिका आता सर्वांची असली पाहिजे। साहित्य संमेलन एवढं मोठं दिल्लीमध्ये भरतंय, अनेक मान्यवर तिथे आहेत ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही, ते त्यांच्या एका विश्वास जगतात आणि त्यांना तुम्ही जर दलाल म्हणत असाल तर तुम्ही आता राजकारणामध्ये रोज जे काय करतात त्याला कोणता शब्द वापरायचा? हा दलालापेक्षाही खालचा शब्द जर असेल तर तो यांना लागू होतो।